नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री योगेश्वरी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी काय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये भूगोलावरले आपण काही प्रश्न पाहूत. जो भूगोल 1 ते 2 मार्कासाठी, कदाचित 3 मार्क भूगोलचे येत असतात. तर या भूगोलमध्ये महाराष्ट्राचे जॉग्राफिक स्थान कुठं आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कशी झाली, या सर्व गोष्टींची माहिती आपण एका स्पेशल लेक्चरमध्ये घेऊयात. आपण पोलीस भरतीच्या ओरिएंटेड या ठिकाणी प्रश्न घ्यायची तयारी करूयात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे असा जर प्रश्न आला तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर पेंच राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान हे आहे नागपूरमध्ये. ओके. 7 बेटांचं शहर कोणत्या शहराला म्हणलं जातं? 7 बेटांचे शहर मुंबईला म्हणलं जातं. महाराष्ट्राला समुद्रकिनारा जो आहे, समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला किती किलोमीटरचा आहे? तर महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा 720 किलोमीटरचा आहे. ज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा हा रत्नागिरी या जिल्ह्याला आहे. त्या पाठोपाठ सिंधुदुर्ग. समुद्रकिनारा लाभलेले मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड असे काही जिल्हे आहेत जे की समुद्रकिनारा लाभलेले आहेत. समुद्रकिनाऱ्याच्या कडेने हे जिल्हे आहेत. आणि हा जो भाग आहे त्याला कोकण असं म्हणतात. हा जो कोकण आहे तो महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूचा आहे. नागपूरच्या पश्चिम बाजूचा आहे. अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.